क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। अजितदादा पवार रोखठोक धगधगते वास्तव। हिवाळी अधिवेशन 2025 अजित पवारांचे वक्तव्य, ओबीसी योजनांची पार्श्वभूमी आणि उसळलेला सामाजिक वाद। हिवाळी अधिवेशनात सामाजिक न्याय व शिक्षणाशी संबंधित अनुदान, शिष्यवृत्ती आणि विशेष योजनांवर चर्चा सुरू असताना महाज्योती व अमृत या योजनांचा मुद्दा उपस्थित झाला। या योजनांचा उद्देश मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार देणे हा आहे। मात्र ओबीसींसाठी स्वतंत्र जातनिहाय जनगणना नसल्याने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी ठरवण्यात अडचणी येतात। हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीयच नव्हे तर सामाजिक पातळीवरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे। आजच्या भाषणात अजित पवारांनी महाज्योती अमृतसारख्या योजनांतील अनुदानाबाबत बोलताना एकाच घरातील 5 लोक PhD करून अनुदान घेतात असा दावा केला। या विधानातून ओबीसी विद्यार्थ्यांवर अप्रत्यक्ष संशय घेतला जात असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे। परिणामी ओबीसी संघटना, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। आरक्षण व आर्थिक तरतूद लोकसंख्येच्या प्रमाणावर असते, हा घटनात्मक सिद्धांत आहे। SC/ST प्रवर्गासाठी अधिकृत लोकसंख्या आकडे उपलब्ध असल्याने निधी वाटप तुलनेनं स्पष्ट आहे। मात्र ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना नसल्याने त्यांच्या वाट्याला अत्यल्प बजेट येते। त्यामुळे महाज्योती सारख्या योजनांतील निधी अपुरा पडतो आणि शिष्यवृत्त्यांची थकबाकी निर्माण होते। यापूर्वी PhD करून काही दिवे लावणार आहेत का? या वक्तव्यावरून लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे, मंगेश ससाणे यांनी अरबी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाचा गाभा एकच होता, हा प्रश्न शिक्षणाचा नाही, तो सामाजिक न्यायाचा आहे। जर एकाच घरातील जास्त लोक फायदा घेतात अशी चिंता असेल तर समाजातून पुढे येणारी मागणी स्पष्ट आहे। एका घरातील एकच व्यक्ती राजकारणात असावी असा सर्वसमावेशक कायदा करा। ग्रामपंचायत सदस्य असेल तर त्याच घरातील आमदार, खासदार, मंत्रीने असावा। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक एकाच घरातून एकच पद, हा नियम सर्वांवर समानपणे लागू व्हावा अशी जनभावना आहे। पवार घराण्याबाबत राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद आणि नामनिर्देशित पदांवर एकाच घरातील अनेक प्रतिनिधी असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे। नामनिर्देशित पदे अल्पसंख्याक व वंचितांसाठी असतात, मात्र त्यांचा वापर घराणेशाही टिकवण्यासाठी होत असल्याचा आरोप केला जातोय। ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या महिनोन्महिने थकलेल्या असताना इतर प्रवर्गांच्या संस्था, इमारती, वसतिगृहांसाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो। हा विरोधाभास समाजासमोर आहे। त्यामुळे किसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी या तत्वावर जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याची मागणी तीव्र झाली आहे। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे ओबीसी समाजात तीव्र असंतोष, महाज्योतींसारख्या योजनांना कमी बजेट, शिष्यवृत्ती थकबाकी आणि घराणेशाहीवरून सरकारवर प्रश्नचिन्ह, जातनिहाय जनगणना व समान न्यायाची मागणी जोर धरत आहे। हा प्रश्न PhD विरुद्ध योजना इतकाच मर्यादित नाही, तो सामाजिक समता आणि घटनात्मक न्यायाचा आहे। आरोप करण्याआधी धोरणात्मक सुधारणा, जातनिहाय जनगणना आणि लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप आवश्यक आहे, अन्यथा सामाजिक असंतोष अधिक तीव्र होण्याचा धोका आहे। पद्धतीने PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, कारण कधी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी PhD करणाऱ्या लोकांचा उपमर्द करायचा, तर कधी प्रशांत बंबने शिक्षकांचा उपमर्द करायचा, हे चुकीचं आहे। याचा अर्थ तुम्ही तेवढे मेहनती आणि बाकीचे सगळे ऐत खाऊ असं तुम्हाला सांगायचं आहे का? त्यामुळे अशा गोष्टी करून त्यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा अपमान करू नये, आमची अपेक्षा आहे। आगे से भाई दादा हेलो हेलो इथं नाही एक मिनिट ऐका। शालार्थ घोटाळा आणि या घोटाळ्याच्या नंतर सरसकट शिक्षकांवर उभारलेला बळगा, हे सगळं जर बघितलं, मुळात हा जो काही घोटाळा होता तो अधिकाऱ्यांनी केलेला घोटाळा हा असा सहजासहजी होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला राजकीय वरदहस्त असत नाही। राजकीय वरदहस्ताने, राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने
हा घोटाळा झाला, त्या घोटाळ्यातल्या लोकांना कठोर झालंच पाहिजे, कारण त्याच्यामुळे चांगल्या लोकांना होत. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं असेल त्यांना शासन आलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा आग्रही असलं पाहिजे. पण तो घोटाळा उघडकीस आला म्हणून सरसकट संपूर्ण जिल्ह्यातल्या लोकांनाच वेठीस धरायचं आणि त्यांचे पगार बंद करायचे हा काही मानवीय निर्णय असू शकत नाही. त्यामुळे हा निर्णय आपण अमान्य करतो. आपण माननीय न्यायालयाकडे गेलो, माननीय न्यायालयाने सुद्धा आपल्यासारखा निर्णय दिला आणि माननीय न्यायालयाने म्हटलं की होय, आम्हाला तुमचं म्हणणं पटलेलं आहे आणि शिक्षकांचे पेमेंट करा. आता शिक्षकांचा पगार करा असं माननीय न्यायालयाने सांगितल्यानंतर खरं तर खात्याने पगार करणं अपेक्षित होतं, पण खात्याला पैसेच द्यायचे नाहीयेत, कारण खात्याचे पैसे इतर ठिकाणी वळवले जात आहेत. बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, कितीतरी अशी खाती आहेत की ज्यांचे पैसे कुठे वळवले जात आहेत ते कळत नाहीये आणि त्यामुळे अनेक शिक्षकांचं नुकसान होतंय. रात्री मला काही महिला शिक्षकांचे फोन आले होते ज्यांच्यामध्ये कुणाचा तरी 5 महिन्याचा आहे, ताई तुमचं बाळ म्हणजे कुणाचा अपघात झालाय, कुणाची शुगर 500च्या वर आहे आणि अशा पद्धतीने जर गरोदर माता महिला, अशा पद्धतीने नवजात अर्भकाची असणारी शिक्षिका, त्यांना जर या देशामध्ये, या राज्यामध्ये मला वाटतंय कॅमेरे माझ्याकडे असण्यापेक्षा या मायमाऊलीकडे असले पाहिजेत. हिचं 5 महिन्याचं बाळ घेऊन ते बघा, ते बाळ किती छोटं आहे आणि ती आई इथे रात्रीच्या एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये इथे उपोषणाला बसलेली आहे. इकडे या माऊलीचा ऍक्सिडेंट झाला, तिची शुगर वाढली, तिचं बीपी वाढून गेलं. ह्या सगळ्या लोकांचे जर प्रश्न बघितले आणि ही माणसं कडाक्याच्या थंडीत आहेत, अधिवेशनाच्या नावाखाली अतिशय उबदार कपडे आणि फॅन्सी स्टाईल करणाऱ्या मंत्र्यांनी कृपया हे प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आज मी या आंदोलनाला भेट द्यायला आलेली आहे. माझं संबंधित खात्यातल्या काही लोकांशी बोलणं झालं, त्यांनी यावर तोडगा काढतो असं म्हटलं, मात्र अजूनही आपल्याकडे लेखी असं काहीही मिळालेलं नाही. पण आज आंदोलनाचा जो आपला दिवस आहे, यात महत्वाचं कदाचित आज अधिवेशन वाइंड अप होईल. त्यामुळे आपली पुढची आंदोलनाची दिशा काय असेल तेही आपल्याला ठरवावं लागेल. तुर्तास मी एवढंच सांगते, ज्याने चूक केली, जो त्याच्या दोषी, मी सुद्धा सोडणार नाही, त्याला मी सुद्धा सोडणार नाही, हे लक्षात घ्या. पण त्यामुळे जर माझ्या निर्दोष शिक्षक भावांना, बहिणींना जर त्रास होणार असेल, त्यामुळे जर माझ्या निर्दोष शिक्षक भावांना आणि बहिणींना कडाक्याच्या थंडीत एवढ्या छोट्या बाळाला जर इथे थांबावं लागत असेल, तर आम्ही हे स्पष्ट केलं पाहिजे. बोले बच्चा, तर आम्ही स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही सरकारच्या या तुगलकशाहीच्या विरोधात आहोत. इतक्या छोट्या बाळाला आंदोलनामध्ये जर कडाक्याच्या थंडीत थांबावं लागत असेल तर या सरकारचा नाकर्तेपणा, या सरकारचं हे अपयश आहे. सरकारने स्वतःचे ढोल पिटवण्याच्या आधी आणि देवेंद्र फडणवीस फार काहीतरी लोकप्रिय वगैरे आहेत अशा खोट्या जाहिराती दाखवण्याच्या आधी कृपया हे चित्र बघा की एवढ्या छोट्या बाळाला, तिच्या आईला इथे जर या आंदोलनात कडाक्याच्या थंडीत बसावं लागत असेल तर तुमचं जगणं फिजूल आहे. सरकार म्हणून तुमचं खुर्चीवर बसणं फिजूल आहे आणि तुम्हाला अधिकार नाही. त्यामुळे तायांनो, अजिबात रडायचं नाही, डोळ्यात पाणी काढायचं नाही. तुमची टीम तुमच्या सोबत आहे आणि ताकदीने आहे. बसूया आपण जरा गर्भवती शिक्षिकांचा जर इथे असणाऱ्या गर्भवती शिक्षिकांचे जे गर्भपात झाले, या सगळ्या आत्मक्लेशामुळे त्यांचे गर्भपात होणं, ते बाळ आजारी पडणं, त्यांचं शुगर वाढणं आणि यावर जर सरकार लक्ष देत नसेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी फक्त सरकारच्या नुसत्या याची स्टायलिश एंट्री आणि त्याने घातलेला कोट आणि तिने घातलेली सिल्कची साडी यावर जर चर्चा होत असेल तर तुमचं अधिवेशन
हे गोरगरिबांच्यासाठी आणि गरजूंच्यासाठी नाही. तुमचं अधिवेशन हे तुंबडी भरणाऱ्या लोकांच्यासाठी आहे आणि अशा सरकारचं मग आम्ही काय करायचं. त्यामुळे निश्चितपणे मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. मला वाटतंय की या बाळाकडे बघून तरी सरकारला थोडाफार पाझर फुटेल. नितीन वेळी बिमार पडलाय त्यांना भेटता मोबाईल देवा मामा पगार द्या. पगार द्या, पगार द्या. आम्हाला पगार, आम्ही त्यांना भीक मागत नाहीये. आम्हाला पगाराचा आमचा हा हक्क आहे. अविरत कार्य करतोय आम्ही शिक्षणाचं आणि पूर्ण आमच्या गरीब गोऱ्यांच्या मुलांना आम्ही शिकवतोय. त्याच्यामुळे आम्हाला हक्क हवाय. आम्हाला भीक नकोय. द्या, ही भीक झाली. आम्हाला हक्क हवाय. भीक नको, हक्क हवा. भीक नको, हक्क हवा. भीक नको, हक्क हवा. नाही कुणाच्या बापाचा, नाही कुणाच्या बापाचा. एक आशा घेऊन आम्ही नोकरीवरती लागलो. जर शासनाला असं वाटत असेल की नोकरी करणारा व्यक्ती जर गुन्हेगार आहे, आम्हाला गुन्हेगारासारखी अटक होत राहील. जर आम्ही गुन्हेगार आहोत तर या पृथ्वी तलावर प्रत्येक नोकरी करणारा व्यक्ती गुन्हेगार आहे. प्रत्येक गुन्हेगार आहे. पण आम्ही आशेपोटी बीएड केलं कशासाठी? जेलमध्ये जायसाठी. तुम्ही आम्हाला एका गुन्हेगारासारखी वागणूक देत आहे. आयडी त्यांनी तयार केले. आम्ही आमच्या घरी बनवली नाही. आमच्याकडे फक्त शैक्षणिक अर्हता होती. आम्ही गेलो, जाहिरात पाहिली आणि इंटरव्ह्यूला गेलो. त्यानंतर या लोकांनी आमच्यासोबत काम केलं. हा आमचा कुठेही विषय नाही. मग आम्हाला का वेठीस धरला जात आहे? हे शासन इतकं कठोर आहे की हे शासन इतकं कठोर आहे मॅडम की 3 दिवसात जो निर्णय लावला सुप्रीम कोर्टाने, त्याचा 2 दिवसाच्या आधीच एक आदेश काढला. डेट पण काढली. कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि तो आम्हाला मान्य करावा लागेल. 30 ऑगस्ट 2026 पर्यंत पुणे शिक्षकांना टीईटी पास करावी लागेल असा आदेश काढला. कारण तो सुप्रीम कोर्टाचा होता. त्यानंतर इलेक्शनचा जो निकाल आहे तो आम्ही राबवला. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. माननीय फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, आम्हाला मान्य करावाच लागेल. कोर्टाचा आदेश आहे म्हणून मग आम्हाला दिलेले कोर्टाचे जे आदेश आहेत ते काय आम्ही घरी बनवले का? जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही मोकळं सोडलं, त्यांना तुम्ही जॉईन केलं. निलंबित असताना त्यांनी आपले पगार उचलले आणि आम्हाला अशी गुन्हेगारासारखी का म्हणून अशी वागणूक दिली जात आहे. जर मॅडम आम्ही तुम्हाला विनवणी करतो की जर आता आमचा संयमाचा बांध फुटला आहे. 10 महिन्यापासून आम्ही फक्त संयमच धरून बसलोय. कारण आम्ही शिक्षक आहोत आणि आमच्या पेशाला हे सर्व शोभत नाही म्हणून संयम धरून बसलो. आणि जर 3 वाजेपर्यंत आमचा निकाल नाही लागला ना, आम्ही सर्व लोक तिथे आत्मदहन करू. सर्व मॅडम, कारण आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे मॅडम. आम्ही इतकी संयम करून
प्रामाणिकपणा दाखवत नाहीये. एक मिनिट लक्षात घ्या. मी तुमचा संताप समजू शकते, मी त्याचा उद्रेक समजू शकते. मी काही सत्ताधारी लोकांचा भाग नाही, पण एक गोष्ट महत्वाची आहे की आपलं आंदोलन हे लोकशाही मार्गानेच झालं पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारे कुठल्याही पद्धतीने